नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळालाय. कोल्हापूरच्या मातीत बनलेला देशतरी या लघु चित्रपटाला OTT फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय. आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक संजय देव. आपण यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. ची संकल्पना कशी सुचली? एखादा बातमी वाचत होतो आणि एका शेतकऱ्यांच्या संपाला सैनिकांनी पाठिंबा दिला होता. तिथून ही माझ्या डोक्यात कल्पना आली, आयडिया आली आणि मला लक्षात आलं की बरेचसे शेतकऱ्यांची मुलं सैन्यात असतात, भरती होतात. थोडा रिसर्च केला. 85% शेतकरी देशातले छोटे शेतकरी आहेत आणि त्यातले 80% ची मुलं सैन्यात असतात. शेतकऱ्यांची मुलं सैन्यात. मला वाटलं की शेतकरी आणि सैनिक एकच आहे, एकाच दाण्याच्या दोन बाजू आहेत. तिथून हा थॉट प्रोसेस सुरू झाली आणि तिथून मी स्टोरी लिहायला सुरू केली. त्यातून स्क्रीन प्ले असं झालं. देशतरी या शब्दाचा अर्थ काय? माझी बॅकग्राऊंड जाहिरात क्षेत्रातले आहे. आम्हाला शब्द कॉइन करायला आवडतात. जसा शेतकरी असतो ना, तर मला वाटलं शेतकरी आणि सैनिक हा देश घडवतो म्हणून देशकरी. डायरेक्शन पण तुम्ही करताय, प्रोड्युसर पण तुम्ही आहे, लेखक आहे. आव्हान काय होतं? आव्हान असं नव्हतं, कारण का माझ्याकडे कल्पना होती, स्टोरी होती आणि माझ्या पाठीशी मला वाटतं हे सगळे अनुभवी टीम होती. तेव्हा मला चॅलेंज असं वाटलं नाही. स्टोरी घेऊन जेव्हा मी इथं आलो आणि वैभव कुलकर्णींनी जेव्हा स्क्रीन प्ले लिहिला, त्यानंतर एकेकाने मला जी व्हॅल्यू ॲड करून दिली, त्यांच्या DOPनी सांगितले की फिल्म अशी करावी, ऐश्वर्याने म्युझिक बाबतीत सांगितलं. त्यामुळे चॅलेंज असं वाटलं नाही. आम्ही प्लॅनिंग केलं आणि सर्व काही सुरळीत होत गेलं. ते लहानग्या अर्जुन सोबत काम करताना म्हणजे कसं कसं करून गेलं त्याच्याकडं? ऍक्च्युली काम करून घेतलं नाही, कारण का मला एक माहिती होतं, माझी पहिली फिल्म होती आणि मला ह्यामध्ये इंटरेस्ट नव्हता की लोकांना सांगणं की कसं काम करावं ऍक्टिंग. तुम्ही जर त्या सिच्युएशन मध्ये असला तर कसं वागाल असं मी सांगत होतो. त्यामुळे सगळ्यांची ऍक्टिंग एकदम नैसर्गिक झाली. आणि तो मुलगा आम्ही जेव्हा कास्टिंग केला तेव्हा तो त्याशी बोलत होतो मी आणि गमतीशीर गोष्टी बाहेर येत होत्या. तर त्याला म्हणतो तुला काय व्हायचं आहे? तो म्हणतो मला नेव्हीत जायचं आहे. कधी जाणार? बाबा म्हणतात थोडी तब्येत कर. मला तो मुलगा इतका गोड वाटला ना आणि रॉ होता. मला वाटलं हा राईट चॉईस आहे. असं करत करत होत गेलं सगळं. फिल्मफेअर सारखा OTT पुरस्कार मिळाला? नाही, बिलकुल नाही. फिल्मफेअरच्या लेवलचं मिळेल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा फिल्मफेअरला आम्ही एंट्री पाठवली तेव्हा माझा कॉन्फिडन्स हाय होता, कारण तोपर्यंत आम्हाला जवळजवळ ऑलरेडी भारतातल्या बऱ्याचशा फिल्म फेस्टिवलची 11 ते 12 पारितोषिकं मिळाली होती आणि अजून 12 ठिकाणी ऑफिशियल सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी खूप चांगला लघुचित्रपट आहे, वेल एक्झिक्युटेड आहे, सुंदर दिसतो, कहाणीमध्ये शेवटी ट्विस्ट आहे, हा कॉन्फिडन्स होता. पण फिल्मफेअर मिळणं हे दिस इज अपेक्षित नव्हतं. आपल्याकडं लघु चित्रपटाची बाकी टीम सुद्धा आहे, पण त्यांच्याशी पण खास बातचीत करूया. नमस्कार सर, काय सांगाल? फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय, भावना कशा आहेत? खूपच छान. पहिलाच असा प्रोजेक्ट आहे ज्या प्रोजेक्टशी मी असोसिएटेड आहे आणि त्याला मेन फिल्मफेअरचा ज्युरी बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळाला. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय, अभिमान वाटतोय आणि हे खूप सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी. जेव्हा हा चित्रपट तुमच्याजवळ आलं आणि तुम्हाला गाणं कंपोज करायला सांगा, तेव्हा डोक्यात काय कल्पना होती? तसं नाही झालं. ॲक्च्युली या फिल्मच्या प्रोसेसमध्ये आम्ही अगदी प्री प्रोडक्शन पासून इन्व्हॉल्व होतो. अगदी शूट, प्री प्रोडक्शन, त्याचं कास्टिंग, ह्याच्यामध्ये आम्ही एक टीम म्हणून सगळ्यांनी काम केलं आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच पूर्ण ह्या टीमसोबत किंवा फिल्मसोबत असोसिएट असल्यामुळं फायनल फिल्म एडिट झाल्यानंतर बॅकग्राऊंड स्कोअर करताना बऱ्यापैकी डोक्यामध्ये म्युझिक कसं असलं पाहिजे, त्याचं पॅलेट काय असेल, हे सगळं क्लिअर होतं. त्यामुळं काम करत असताना बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होते की कशा पद्धतीचं ग्राफ आहे, इमोशनल ग्राफ कसा आहे, कसं म्युझिक करायचं. त्यानंतर क्लायमॅक्सला एक गाणं असलं पाहिजे, 2 लाईनचं काय होणार, आणि तेही लहान मुलांच्या आवाजात कोरसमध्ये. हे मला ॲक्च्युली शूटचं लोकेशन शूट चालू असतानाच मला ती आयडिया आलेली. आणि त्या दृष्टीने मग फायनल एडिट झाल्यानंतर आम्ही लहान मुलांच्या आवाजात 2 लाईन्स रेकॉर्ड करून त्या बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये वापरल्या. काय सांगाल? फिल्मफेअर सारखा पुरस्कार मिळालाय. नमस्कार. मी विक्रम पाटील. देशकरी या लघुचित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. देशकरीला नुकताच फिल्मफेअर हा सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. खरंच सगळ्या टीमला खूप आनंद होतोय. सुरुवातीला संजय देव सर माझ्याकडं त्यांनी मला ही स्क्रिप्ट नरेट केली आणि त्यांनी मला सांगितले की आपण शॉर्ट फिल्म बनवतोय. पण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर
त्याचा विषय इतका भारी होता आणि त्यातला आशय नेमकेपणानं तो ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी मी सरांना म्हटलं, की ही जरी शॉर्ट फिल्म असली, तरी याची जी निर्मिती प्रक्रिया व्हायला पाहिजे, याचं जे प्रोडक्शन व्हायला पाहिजे, ते एका फीचर फिल्मसारख्या म्हणजे पूर्ण लांबीच्या चित्रपटासारखंच त्याची निर्मिती प्रोसेस व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही सगळेच टीम त्याची प्री प्रोडक्शन असू दे किंवा त्याचं कास्टिंग असू दे, लोकेशन बघणं असू दे, म्हणजे एकंदरीत सगळीच प्रोसेस जी आहे ते एका फीचर फिल्म प्रमाणेच आम्ही करत गेलो. त्यात कुठेही कोण कमी पडलं नाही. जसं की ह्या सगळ्यात माझ्यासाठी चॅलेंजिंग हे होतं, की त्या कथेमध्ये असणारं गाव, तर ते गाव दाखवण्यासाठी, ते योग्य ते गाव मिळण्यासाठी जवळ 35 एक गाव आम्ही बघितले कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास आणि त्यातून पुंगाव या गावाची निवड झाली. आणि त्याचबरोबर माझा पर्स्पेक्टिव्ह किंवा माझा व्ह्यू हा होता, की कथेतलं जे एक पात्र आहे अर्जुन हे कॅरेक्टर लहान मुलाचं, जे शेतकरी कुटुंबातलं आहे. सो त्याचा मनामध्ये असलेला द्वंद्व किंवा त्याला जो टास्क दिला गेला होता शाळेमध्ये अ, निबंध किंवा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. सो तो त्या पूर्ण त्याच्या फॅमिलीकडे किंवा कुटुंबाकडे कशा पद्धतीने मग बघायला सुरुवात करतोय. तर त्याच्या मानसिकतेला किंवा त्याच्या उंचीला किंवा त्याच्या हाईटला मला जाऊन ते मला पहिल्यांदा अनुभव घ्यावा लागला. सो त्यासाठी आम्ही अनेक शेतकरी कुटुंबांना मी भेटलो, त्यांच्या घरातलं वातावरण बघितलं, त्यांना समजून घेतलं किंवा लहान मुलांना देखील भेटलो. आणि मग मला त्या गोष्टी कळत गेल्या, की ही लहान मुलं त्यांच्या घराकडं किंवा त्यांच्या घरात असणाऱ्या आई-वडिलांकडे कशा पद्धतीने बघतात आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचा एकंदरीत कसा स्ट्रगल चालू असतो सगळा. सो त्या मानसिकतेला जाऊन मग मी माझे काही शॉर्ट डिझाईन्स केले आणि त्या पद्धतीनं मग मी त्या फिल्मचा ग्राफ ठरवला किंवा सीन्स काही तसे मी कोरिओग्राफ करून घेतले किंवा लाइटिंग मी त्या पद्धतीनं केलं. त्यातलं एक छोटासा सीन सांगायचा म्हणजे की एक कथेमध्ये एक त्या शेतकरी कुटुंबाचं शेतीचं पेरणी वगैरे झाल्यानंतर एक अचानक अवकाळी पाऊस येतो आणि त्यात चॅलेंजिंग असं होतं, की त्यावेळेला पावसाळा तर नव्हताच. म्हणजे शूटिंग आमचं चालू होतं त्यावेळी. पण तो पाऊस क्रिएट करायचा होता आणि जे काही आमच्याकडे एक शॉर्ट फिल्ममध्ये जे काही अवेलेबल बजेट्स होतं, सो त्या बजेटमध्ये तो एकदम भरमसाठ म्हणजे खूप सारा पाऊस पडलाय रात्रीचा अचानक, ते दाखवायचं होतं. तर ते खूप आमच्या सगळ्याच टीमनं आर्ट डायरेक्शनच्या माध्यमातून असू दे किंवा साउंडच्या माध्यमातून असू दे, ती वातावरण निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि असं प्रत्येक सीनवरती आम्ही डिटेल काम करत असल्यामुळं त्याला एक चांगलं पूर्ण क्राफ्ट तयार झालं किंवा एक चांगलं स्वरूप आलं त्या शॉर्ट फिल्मला आणि त्याचाच हा सगळा आज आपल्याला यश दिसतंय. सो ते आपण म्हणतो ना हार्ड वर्क पेज यू बॅक. सो आम्ही हार्ड वर्क तर केलंच, पण संजय देव यांच्या मार्गदर्शनाबरोबर आम्ही थोडंसं स्मार्ट वर्कही केलं त्या प्रोजेक्टमध्ये आणि त्याचं हा आज यश आहे. सो सगळ्यांनाच खूप आनंद होतोय. नमस्कार, मी शेखर गुरव या फिल्मचा एडिटर. ही फिल्म ज्यावेळी एडिट करायचं माझ्याकडं सरांनी मला सांगितलं त्यावेळे असं ठरलं होतं की जे काही शॉर्ट फिल्मचे नरेशन त्यांनी दिलं होतं आणि ह्याच्यात जे प्री प्रोडक्शनचं जे काम होतं, प्री प्रोडक्शनच्या कामापासून मला त्यांनी इन्व्हॉल्व केलं. असं फर्स्ट टाइम झालं की एडिटर प्री प्रोडक्शनच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होतोय आणि ह्याचबरोबर लोकेशनवरती सुद्धा मी शूटच्या वेळी जात होतो. तर ह्याच्यामुळे काय होत होतं की नेमकं काय होतंय, फिल्म कशी शूट चालू आहे किंवा त्याचं काय वर्किंग चालू आहे हे आधीपासूनच माहीत होत होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत होत्या की सेटवर असल्यामुळं काही गोष्टी अनावश्यक असतील तर त्या टाळता येत होत्या आणि कुठं चांगलं करता येईल, काय नवीन काय करता येईल ह्या गोष्टी तिथंच रेडी होत होत्या. सो येणारं फुटेज खूप छान होतं आणि ऑल ओव्हर जे काही शूट आम्ही करत होतो हे सगळं प्रिसाईज येत होतं. सो हे ज्यावेळी टेबलला आलं तर टेबलला आल्यानंतर आलेलं फुटेज हे एकदम परफेक्ट होतं. सो तिथं माझं चॅलेंज मला काय होतं की जसं की एडिट म्हणजे ट्रिम कट एडिट हा पार्ट म्हणजे निव्वळ एडिट नव्हे, तर ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी आहे, त्याच्यात थॉट आहेत एडिटमध्ये. सो ते करताना ही इतकी भारी मजा येत होती आणि सरांसोबत जे होणारं डिस्कशन म्हणजे आपण हे का शूट करतोय किंवा हा पार्ट आपल्याला का महत्वाचा आहे. सो अशा डिस्कशन मधून हे एडिट होत गेलं आणि इतकं खूप छान लेवलला ते शेवटी मग क्रिस्पी एक हे झाले, जसे की त्यांना ते सटली आणि ग्रामीण स्टोरी असल्यामुळे ते तितक्या सटल जाणं गरजेचं होतं आणि ते तेवढं सिम्पली मग गेलं किंवा तुम्हाला एडिटमध्ये कुठं अशा गोष्टी जाणवणार नाहीत की हे काहीतरी वेगळंच घडलं मध्येच, असं काय जाणवणार नाही. ते तितक्या सटली एडिट झालं. अशा पद्धतीने हे वर्कआउट झालं. या फिल्मचं मी कास्टिंग डिरेक्शन केलेलं आहे. सरांनी जे स्टोरी ऐकवली त्यानंतर त्यांना रॉ मधले ॲक्टर पाहिजे होते.
त्या पद्धतीनं त्या कलाकारांची निवड झाली आणि लहान मुलगा आणि लहान मुलगी तेवढं नवीन आहेत. बाकीचे 2 ॲक्टर हे अ, काम केलेले आहेत. अर्जुनचं कास्टिंग कसं केलं त्या लहानग्या? ते सरांनी त्या गावात आम्ही घर बघायला गेलो होतो. त्या घरातलंच आम्ही ते सरांना आवडल्यानंतर ते सरांनी तो मुलगा म्हणजे आवडला आणि त्यांनी कास्टिंग केलं ते. सर तुम्ही काय सांगाल? मी अतुल सुरुलकर. मी विक्रम पाटील यांचा असिस्टंट होतो मूवीमध्ये आणि खूप चॅलेंजिंग होतं तसं बघितलं तर. पण सगळेच त्यात माहीर असल्यामुळे आम्हाला खूप इझी गेलं. जे काय असेल ते टेक्निकली सगळं वर्क चांगल्यापैकी झालं. त्याचा आता रिझल्ट बघतायच तुम्ही. थँक्यू. तर सरांना जी कल्पना सुचली, कशी सुचली ते तुम्ही ऐकलंच. तर त्यामध्ये अनेक जी आपण घोषणा करतो किंवा सगळ्यांनाच माहिती आहे की जय जवान जय किसान. तर या दोन्ही बाजू आहेत आणि या 2 वाक्यांना धरूनच सरांनी पूर्ण कथेची रचना केली किंवा कथा ती लिहिली गेली. सो काम करत असताना आम्हाला सगळ्याच फिल्म मेकर्सना या दोन्ही बाजू सांभाळायच्या होत्या फिल्ममध्ये. तर दोन्ही बाजू अशा की शेतकऱ्यांचं एकतर लाईफ स्ट्रगल तर असतंच. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या अंतर्गत जीवनामध्ये थोडंसं जिव्हाळा, प्रेम हे पण ह्या गोष्टी पण त्यांच्या स्वभावात असतो. आणि हे ज्यावेळेला आपण त्यांच्या घरात जातो किंवा घरातून त्यांना जवळून आपण बघतो, त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारं प्रेम, आत्मीयता ही आपल्याला दिसते. सो इव्हन सिनेमॅटोग्राफर म्हणून मला पण ते एक चॅलेंजिंग होतं की कथेमध्ये या दोन्ही गोष्टी दाखवायच्या होत्या. एकतर भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि जसं कथेत सुरुवातीलाच म्हणलं गेलं आहे की 80% शेतकरी हे 2 ते 3 एकरपेक्षा कमी असणारा शेतकरी वर्ग आपल्या भारतामध्ये आहे. सो त्या शेतकऱ्यांविषयी बोलणारे हा लघुचित्रपट आहे. एक कुठून म्हणजे हा एक भारताला रिप्रेझेंट करणारा लघुचित्रपट आहे. मग त्यामध्ये जम्मू काश्मीरचा पासून ते कन्याकुमारीपर्यंतचे जे काही जेवढे शेतकरी आपले आहेत, हे फक्त कोल्हापूरमधले शेतकरी असं नाही, तर एकंदरीत भारतामधले सगळ्याच शेतकऱ्यांविषयी बोलणारा हा लघुचित्रपट आहे. सो आम्हाला या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. किंबहुना मला तर या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या की त्या शेतकऱ्यांच्या लाईफमधला स्ट्रगल, त्यांचा संघर्ष दुसऱ्या बाजूला ते बघत असताना प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सना ते तितकं सुंदर पण वाटावं. मग त्याचं लँडस्केप असू दे किंवा त्यांचं घर असू दे. सो त्या सुंदरतेमागे एक स्ट्रगल पण आहे. तर त्या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स करणं हे आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे म्युझिकसाठी असू दे किंवा एडिटरसाठी असू दे, म्हणजे एडिटिंगमध्ये तो स्ट्रगल पण आणायचा आहे, पण त्यात तो सॉफ्टनेस पण ठेवायचा आहे. तो या दोन्ही गोष्टी सांभाळणं आम्हाला, जसं शेतकऱ्याला अवघड जातं तसं आम्हाला पण थोडंसं या शॉर्ट फिल्ममध्ये तो स्ट्रगल होता. पण ते आम्ही अचीव्ह केलं आणि त्याचा हा रिझल्ट आज आहे आणि ते बघताना मग लोकांना पण तितकं ते अपील होतंय किंवा त्या कथेमधला आशय लोकांपर्यंत आज पोहोचतोय चांगला. जेव्हा तुम्ही मला सिनेमॅटोग्राफी करायलाय, जेव्हा शेतकऱ्याच्या ह्याच्यावर तुम्ही करायला लागलाय, पण ते करताना जवान हे तर कमी पडून असं वाटलं, म्हणजे काय कसा बॅलन्स केला ते? किसानाला पण तुम्ही दाखवलाय, शेतकऱ्यांना पण दाखवलाय, तेव्हा डोक्यात काय होतं तुमच्या? डोक्यात म्हणजे जसं कथेत दिलेलं आहे की हे दोन्ही व्यक्ती एकतर देशाचे रक्षण पण करतात, संरक्षण करतात, ते स्वतःचं घर चालवतात, दुसऱ्याच्या घराचं पण रक्षण करतात. म्हणजे शेतकरी आपलं पण पोट भरतोय आणि सगळ्या जगाचं किंवा इतरांचं सुद्धा पोट भरतोय. म्हणजे तशी काही वाक्य पण आहेत किंवा तशी ती कथा लिहिली पण गेलेली आहे. तुम्हाला ती शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर नक्कीच कळेल. आणि त्यात एक लहान मुलाचं एक त्याच्या शब्दातून किंवा त्याच्या भावनेतून आलेलं एक वाक्य आहे की म्हणजे भाषणामध्ये, की जसं शेतकरीला जसं सैनिकाला त्याची वेशभूषा आहे, त्यामुळे त्याला आज सॅल्यूट केलं जातं किंवा त्याला तो सन्मान मिळतोय. पण आज शेतकऱ्याला त्याची वेशभूषा कुठली नाही आहे. त्याला जे कपडे मिळेल तर तो अंगावर टाकतो आणि शेतीमध्ये काम करायला जातो. जर शेतकऱ्याला पण वेशभूषा असती कुठली, त्याचा जर गणवेश असता किंवा त्याला एखादं आयडेंटिटी देणारं एखादं जर कॉस्ट्युम असतं त्याचं, तर लोकांनी त्याला पण सॅल्यूट केलं असतं. त्याच्या पण कामाला लोकांनी प्रोफेशन आज मांडलं असतं. पण ते होत नाही असं त्या लहान मुलाला वाटलंय. मग त्याच्या बघण्यातून त्याला पडलेला तो प्रश्न आहे. सो हा प्रश्न खूप म्हणजे त्या मुलाला आलेला जसा अपसुक होता, तसं ती कथा वाचल्यानंतर आम्हाला पण ते भावलं आणि मग तो भाव आणि ते सगळं एकंदरीत त्याची रचना हे आम्ही त्या शॉर्ट फिल्ममध्ये करत गेलो. म्हणजे ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. जे मुलाला त्या वाटलं आणि त्या एका
त्या गोष्टीवरती मला पण असं वाटलं की या शॉर्ट फिल्ममध्ये खरंच आपण काम केलं पाहिजे. ऐश्वर्याला पण त्यानं ते एक वाक्य किंवा ते एक सीन पकडूनच मला वाटते तो पण इन्स्पायर झाला हे सगळं म्युझिक करायला. कॅमेरा पर्सन रवींद्र बागासह मी नीता पोद्दार, लाईव्ह मराठी कोल्हापूर. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.